नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण वाळवणाचा अतिशय सोपा आणि लवकर होणारा, अजिबात जास्त कष्ट न घेता करता येणारा असा अगदी वेगळा नवीन प्रकार आपण बघणार आहे. तर त्याच्यासाठी मी हे पोहे घेतलेले आहेत आणि आज आपण करणार आहे जवसाचे सांडगे. तर त्याच्यासाठी मी हे 1 वाटी जवस घेतलेले आहेत आणि 2 वाट्या हे पोहे आहेत. पोह्याचं आणि जवसाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरीसुद्धा चालतं, काही फरक पडत नाही. तर सगळ्यात आधी आपण हे जे पोहे आहेत तर हे धुवून बाजूला ठेवूया. तर हे पोहे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि आता आपण हे जरा बाजूला ठेवूया. त्यानंतर आता हे जे जवस आहेत तर ते पण आपण स्वच्छ धुवून घेणार आहे. जवस धुताना ते हाताला चिकटतात, जर आपण एखाद्या पातेल्यात वगैरे धुतले तर. तसं चाळणीमध्ये जवस घ्यायचे आणि वाहत्या नळाखाली धुवायचे, म्हणजे हातालाही फार चिकटत नाही आणि जवस पण लवकर स्वच्छ होतात. तर हे जवस धुवून मी थोडा वेळ बाजूला ठेवते. आता पोहे धुवून आपल्याला 1-2 मिनिटं झालेली आहेत. आता हे आपण पोहे मध्ये घेऊ. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडीशी जिरं आणि ओवा घालणार आहे. त्यानंतर हे थोडेसे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत. चिली फ्लेक्स नाही घातले तरीसुद्धा चालतील, तुम्ही तिखट घातलं तरीसुद्धा चालेल, पण हे जरा दिसायला छान दिसतं. आणि काहीच नाही घातलं, नुसते मीठ घालून केले तरीसुद्धा चालेल. आणि हे मी 2 टीस्पून मीठ घेतलेलं आहे. थोडंसं आधी घालते, थोडंसं नंतर चव बघून आपण घालूया. आता हे जवस याच्यामध्ये मिसळूया. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. इतकी सोपी रेसिपी आहे मंडळी. याला ना गॅस लागणार आहे, ना मिक्सर लागणार आहे, किंवा हे बिघडायची पण काही शक्यता नाही आहे. प्रमाण पण अगदी काय फार अचूक घ्यायला पाहिजे असं पण नाही आहे. आपल्या आवडीप्रमाणे आपण ह्याचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकतो. चव बघून ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण नंतर वाढवता येईल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चांगले. अगदी नवीन जरी करणारे असतील ना हौसेने, ज्यांना कोणाला वाळवण करायचं आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही अगदी मस्त रेसिपी आहे. ह्याच्यात आपण अजिबात तेलाचा सुद्धा वापर करणार नाही आहे. पापड, खार, सोडा त्याचा पण वापर करणार नाही आहे. तेल न वापरल्यामुळे याला काही घाणेरडा वास वगैरे यायची सुद्धा शक्यता नाही आहे. मीठ मला थोडंसं कमी वाटतंय. माझ्या मते 2 टीस्पून मीठ एवढ्या 2 वाटी पोह्यांसाठी योग्य आहे अगदी. पण मी आधी म्हटलं तसं तुम्ही चव बघून नंतर वाढवा. आणि याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालताना फार घालायचे नाही, एकतर हाताची आग होते आणि तळताना खाट येतो. त्याच्यामुळे थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे आहेत आपल्याला, अगदी चवीपुरते. जसा जसा वेळ जातो तसं पोहे जे आहे तर ते पाणी शोषून घेतं, तर त्याच्यामुळे हे मिश्रण थोडंसं मला सैल वाटतंय. सांडगे आपल्याला पटपट घालता आले पाहिजे, तर त्याच्यामुळे मी याच्यामध्ये अगदी थोडंसं एक साधारण अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. परत हे व्यवस्थित मिक्स करून घेते. आता ह्याला प्लॅस्टिक पेपरची सुद्धा गरज नाही आहे. आपण असं ताटामध्ये छोटे छोटे सांडगे घालू शकतो. आणि ही ताटं अशीच्या अशी उन्हामध्ये ठेवून एखाद्या पातळ ओढणीने वगैरे जर आपण झाकलं तर अजिबात धूळ वगैरे याच्यामध्ये जात नाही आणि छान खडखडीत हे सांडगे वाळतात. आणि जर असं करता करता आपल्याला वाटलं मिश्रण जर फारच घट्ट झालं आहे तर पुन्हा थोडंसं पाणी घालून सैल करून घ्यायचं. याच्या आधी मंडळी तुम्ही कधी हे जवसाचे सांडगे खाल्लेत का ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हे कसे वाटत आहेत, युनिक वाटत आहेत का नाही हे पण सांगा. छान आपल्या जवस जे आपले अतिशय पौष्टिक असतात, ज्याची आपण चटणीशिवाय फारशी आपल्या खाण्यात येत नाही. हल्ली आपण मुखवासामध्ये वगैरे घालतो, पण हा एक खूप छान पर्याय आहे. मस्त कुरकुरीत असे सांडगे जवसाचे करून खाण्याचा. आणि मी जसं आधी म्हटलं तसं जवस तुम्ही जास्त पण घालू शकता. तर आता हे सगळे सांडगे मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे जवसाचे सांडगे आपले छान खडखडीत वाळलेले. आता हे मी तुम्हाला तळून दाखवते.
तेल चांगलं तापलेलं असलं पाहिजे, म्हणजे मग सांडगे छान फुलून येतात. तेल जर चांगलं तापलेलं नसलं तर हे कडक लागतात मग तळल्यावर सुद्धा. अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे सांडगे होतात. हे बघा, अगदी हाताने सुद्धा सहजपणे तुटतात, तुम्हाला दिसत असेल. तर मंडळी, याच्या आधी तुम्ही कधी जवसाचे सांडगे खाल्लेत का, किंवा बघितले तरी आहेत का, मला नक्की कमेंट करून सांगा. खूप छान झालेत चवीला सुद्धा आणि अगदी आतून पोकळ खुसखुशीत झालेले आहेत. याच्यामध्ये सोडा वगैरे अजिबात काही वापरलेला नाही आहे. तर मंडळी, ही जर रेसिपी तुम्हाला नवीन वेगळी वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.